नमस्कार मंडळी. छत्रपती शिवाजी महाराजांची शिवमुद्रा आपल्यापैकी सर्वांनी ऐकली असेल, बघितली असेल. पण तुम्हाला माहीत आहे का? शिवमुद्रा कशी आणि कधी लिहिली गेली ते? चला तर मग आज आपण बघूया शिवमुद्रेचा इतिहास. पूर्वीच्या काळी पत्रांवर, कार्यालयीन दस्तऐवजांवर मारलेला शिक्का म्हणजे मुद्रा. थोडक्यात, एखाद्या ऐतिहासिक कागदावर मुद्रा उमटवली असेल तर त्यावरून त्या कागदाची विश्वासार्हता किंवा मान्यता सिद्ध होते. मुद्रेवरून त्या राजाचं वेगळेपण सिद्ध व्हायचं. इतिहासात विशेष आकर्षित आणि उल्लेखनीय मुद्रा म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवमुद्रेकडे पाहिलं जातं. जाणून घेऊया शिवमुद्रेचा इतिहास. कागदावर मुद्रा उमटवण्याला नेमकी कधी सुरुवात झाली याबद्दल नेमकी माहिती उपलब्ध नाही. पण ज्यावेळी छापखाना सुरू झाला आणि कागद वापरात आले, त्यावेळी मुद्रांचा वापर सुरू झाला असावा. पूर्वीच्या काळात पत्रव्यवहार करताना विश्वासार्हता जपण्यासाठी म्हणून मुद्रांची निर्मिती झाली. एका राजाने दुसऱ्या राजाला पाठवलेल्या पत्रातला मजकूर विश्वास ठेवण्यायोग्य आहे की नाही यासाठी मुद्रा हाच एकमेव पर्याय होता. त्यामुळे प्रत्येक राजाची स्वतंत्र मुद्रा होती. मध्ययुगीन काळापासून मुद्रांचा वापर होत आला आहे. हस्ताक्षर ओळखण्याचे किंवा हस्ताक्षराची ओळख पटवण्याची सोय नसल्यामुळे पत्रावर उमटवलेली मुद्रा हाच एक पर्याय होता. 1636 साली छत्रपती शिवाजी महाराज हे शहाजी राजांसोबत बेंगळुरूमध्ये राहत होते. वयाच्या 12व्या वर्षी म्हणजे 1642 साली शहाजी महाराजांनी शिवाजी राजांना पुणे जहागीर सांभाळण्यासाठी पाठवले. त्यावेळी शहाजी राजांनी शिवाजी राजांना मुद्रा, ध्वज, प्रधान आणि शिक्षक यांच्यासोबत पुणे जहागिरीकडे रवाना केले होते. शिवाजी महाराजांच्या कार्यालयीन कामकाजाचा पत्रव्यवहार करताना ही शिवमुद्रा उमटवलेलं पहिलं पत्र कोणतं याबद्दल वेगळी मतं आहेत. काहींच्या मते 1642 साली एका पत्रावर शिवमुद्रा उमटवली होती, पण याबाबत ठोस माहिती उपलब्ध नाही. 1646 साली शिवमुद्रा उमटवलेलं पत्र हे पहिलं पत्र आहे. शिवकाळातील 1646 पासून ते 1680 सालपर्यंतची अनेक पत्र उपलब्ध आहेत. शिवकालीन पत्रांवर शिवमुद्रेसह मर्यादा मुद्रेचाही वापर व्हायचा. शिवाजी महाराजांच्या काळात कागदपत्रांवर 2 प्रकारच्या मुद्रा उमटवल्या जायच्या. त्यात पत्राच्या माथ्यावर शिवमुद्रा असायची तर पत्राच्या शेवटी मर्यादा मुद्रा असायची. शिवमुद्रा ही मुख्य मुद्रा होती, तर मर्यादा मुद्रा ही पत्रातला मजकूर संपल्याची खूण मानली जायची. मर्यादा मुद्रेच्या पुढे कुणीही कोणताही मजकूर लिहू नये यासाठी मर्यादा मुद्रेचा वापर केला जायचा. शिवमुद्रा म्हणजे मुख्य मुद्रा ही अष्टकोनी आहे. विशेष म्हणजे ही मुद्रा अतिशय योग्य मापानुसार आहे. या मुद्रेवर 1 सेमीचे 8 कोन आहेत. श्लोकबद्ध असलेली ही एकमेव मुद्रा असावी. शिवमुद्रेवर लिहिलेला मजकूर असा काही आहे. प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णु विश्ववंदिता शाहसुनो शिवसैष्या मुद्रा भद्राय राजते. याचा अर्थ असा आहे की प्रतिपदेच्या चंद्रकलेप्रमाणे वाढत जाणारी, विश्वाला वंदनीय असणारी शहाजीराजेंचा पुत्र शिवाजीची ही मुद्रा लोककल्याणासाठी शोभते. मर्यादा मुद्रेवरचा मजकूर होता मर्यादेय विराजते. याचा अर्थ इथे लेखनाची मर्यादा म्हणजे शेवट झाला. शिवमुद्रेचे वैशिष्ट्य असे आहे की शहाजीराजे आणि जिजामाता यांच्या मुद्रा या फारसी भाषेतल्या आहे. मात्र शिवाजी महाराजांची मुद्रा ही संस्कृत भाषेतील आहे. शहाजीराजे आणि जिजामाता यांच्या मुद्रेवर यवनी भाषेचा प्रभाव होता. पण आपल्या भाषेला चालना मिळावी, आपली भाषा, संस्कृती टिकावी हा यामागचा उद्देश होता. शिवमुद्रेवर लिहिलेला मजकूर हा देखील राज्याच्या हितासाठी लाभकारक असाच होता. शहाजीराजांनी शिवरायांची मुद्रा बनवताना बारकाईने अनेक गोष्टींचा विचार केला होता. संस्कृत भाषेतील ही मुद्रा वापरताना शिवाजी महाराजांच्या हातून स्वराज्य निर्मिती होणार असल्याने ते राज्य जनतेच्या हिताचं असावं. दिवसागणिक या राज्याचा विस्तार व्हावा आणि लोकांच्या कल्याणाचे कार्य शिवाजीराजांच्या हातून घडावं अशी धारणा त्यांची होती. शिवकाळात पत्रावर कोणत्या जागी मुद्रा उमटवायची याबाबत काही नियम होते. शिवाजी महाराजांच्या कार्यालयातून ज्यावेळी एखादं पत्र कार्यालयीन कामकाजाचा भाग म्हणून लिहिले जायचे त्यावेळी शिवमुद्रा ही पत्राच्या माथ्यावर उमटवली जायची. पण जेव्हा एखादं पत्र नातलग, वडीलधारी माणसं किंवा साधू संतांना पाठवलं जायचं त्यावेळी मात्र शिवमुद्रा ही पत्राच्या पाठीमागे उमटवली जायची. याचं कारण म्हणजे शिवरायांपेक्षा ज्येष्ठ असलेल्या मंडळींना पाठवलेले पत्र हे आदेश नसायचे,
तर त्या माणसाप्रती असलेला आदर आणि आपुलकी दाखवण्याच्या दृष्टीने शिवमुद्रा ही पत्राच्या पाठीमागे उमटवली जात होती. छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्य निर्मितीत महत्त्वाची भूमिका असलेली ही शिवमुद्रा म्हणूनच तर शिवप्रेमींना शिरसावंद्य आहे. अपेक्षा आहे तुम्हाला शिवमुद्रा म्हणजे काय ते या व्हिडिओच्या माध्यमातून समजले असेल. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.